मंडळ, त्याच्यातले चॅलेंजेस, असे अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे MSCB याचे दिवसभराचा रिव्ह्यू आहे. त्याचबरोबर PMCचा एक वेगळा रिव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये 34 गावांमधल्या विकास निधी, टॅक्सला जो स्टे महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या आधी दिला होता त्याचा स्टॅटस काय. आमची मागणी आहे ते तसंच राहावं, तर काही इलेक्शनचा जुमला नसावा आणि कुठलाही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स कुणाकडूनही घेऊन म्हणजे मागणी करू नये. म्हणजे हा स्टे दिलाय म्हणून रेट्रोस्पेक्टिव्हचा अधिकार सरकारला देत नाही, तर ती पॉलिसी त्याप्रमाणेच पुढे करायची चालावी. आशा आणि अंगणवाडी सेविका ही जी नवीन गावं घेतली त्याच्यामध्ये त्यांचे काही इश्यूज होते, त्यांना गेल्या अनेक दिवसात घेतलं नाही गेलंय. तर आम्हाला आज शब्द दिलाय कमिशनरांनी की आशा आणि अंगणवाडी सेविका ज्या आधी ग्रामीण भागात जिल्हा परिषदकडे होत्या त्यांना पुढच्या 15 दिवसाच्या आत इथे घेतलं जाईल. 3-4 महत्वाचे मुद्दे होते: पाणी, प्रदूषण, कचरा मॅनेजमेंट आणि टॅक्स. याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की धायरी असेल, सिंहगड रोड असेल, तिथला जे सर्व्हिस रोड्स आहेत त्याचं काम तातडीने पूर्ण करून घेतील. पाण्याचे जे प्रश्न आहेत, तिथे काही टॅक्सचे इश्यूज आहेत, लोक टॅक्स भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही अजूनही. त्याच्या काही टाक्यांच्या व्हिजिट्स आम्ही जॉईंटली करू, काही वेगळ्या करू. आणि ज्या वॉर्ड लेवलला ज्या कमिटीज आहेत तिथे ठराविकच 30 लोकांना बोलवलं जातं, ते कदाचित सगळे स्टेक होल्डर्सही नसतील, तर ती बॉडी जास्ती ब्रॉड करून स्थानिक लोकांना त्याच्यात घ्यावं आणि त्याच्यात कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुणाचाहीच नसावा अशा लोकांना त्या कमिटीला बोलवावं, त्यांचं हिअरिंग घ्यावं. अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे. तुम्हाला काय विचारायचं? नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे हेच नाही, इरिगेशन, रस्ते, वीज, काही कॉन्फ्लिक्ट आहेत की नॅशनल हायवेची काही कामं प्रलंबित आहेत, त्याला कलेक्टरांकडून आम्हाला मदत हवी आहे. काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे इश्यूज आहेत, काही ठिकाणी पोल्युशन, प्रचंड प्रदूषण हे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढतंय. पाण्याचं प्रचंड प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ते कंट्रोल करणं तातडीनीच गरज आहे. त्याच्यामुळे त्याची आणि इरिगेशन, एकीकडे सरकार म्हणतं पाणी प्रचंड आहे, मग पाणी जर प्रचंड आहे तर सगळ्या उपसा योजना या पूर्ण क्षमतेने का चालत नाही याचा रिव्ह्यू घेतला. आणि फॉरेस्टमुळे जे काही विकास कामं अडकलेली आहेत त्याचाही रिव्ह्यू आम्ही कलेक्टरांकडे घेतला आणि इथून आता PWDचा रिव्ह्यू आहे, त्याच्यानंतर MSCBचा.